अचानकपणे शौर्यला अर्पिताचा सारखा सारखा फोन येत असतो. पण ऊर्जाने शौर्यला स्ट्रिक्ट सांगितलेलं असतं, काही झालं तरी अर्पिताचा फोन रिसीव्ह करायचा नाही. आता एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 5 ते 6 फोन आल्यामुळे आता शौर्य मनातल्या मनात बोलत असतो, एकदा तरी फोन रिसीव्ह करायला पाहिजे, नाहीतर ती वेडी मुलगी काहीही करू शकते. आणि अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता शौर्यने आता अर्पिताला मेसेज पाठवलेला असतो, अगं अर्पिता, मी आता बिझी आहे, नंतर बोलीन तुझ्याशी, नको काळजी करूस तू. आता शौर्यचा इतक्या वेळाने रिप्लाय आलाय हे पाहून अर्पिताला खूप बरं वाटतं आणि अर्पिता स्वतःशी बोलते, म्हणजे माझा शौर्य माझी किती काळजी करतो. मी त्याला 5-6 फोन केले म्हणून त्याला काळजी वाटली आणि त्याने लगेचच मला रिप्लाय केलाय. आता थोडा वेळ तरी मला वाट बघावीच लागेल ना. आणि अशातच आपण पाहतोय, शौर्य आता त्याच्या महत्वाच्या कामामध्ये बिझी असतो आणि तो अर्पिताला फोन करणं विसरतो. इकडे आपण पाहतोय, अर्पिता बराच वेळ वाट पाहते आणि शेवटी शौर्याचा फोन न आल्यामुळे थेट ती आता जहागीरदारांच्या घराबाहेर आलेली असते. तिथे येऊन ती शौर्यला पुन्हा कॉल करते. शौर्य अचानकपणे मोबाईल बघतो. अर्पिताचा आलेला फोन पाहून शौर्य स्वतःशी बोलत असतो, अरे बापरे, चूक तर माझीच आहे. मीच अर्पिताला मेसेज केला होता की मी थोड्या वेळाने तुला कॉल करतो म्हणून, पण मी विसरलो. आणि अशातच आता शौर्यने आजूबाजूला पाहिलेलं असतं तर तिथे ऊर्जा नसते, म्हणून शौर्य कॉल रिसीव्ह करतो. तेवढ्यात अर्पिता बोलू लागते, काय शौर्य, काय चाललंय तुझं, फक्त काळजी दाखवतोस पण आहे की नाही तुला माझी काळजी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं अर्पिता, मी विसरलो तुला कॉल करायला. तेवढ्यात अर्पिता म्हणत असते, तू विसरशील पण मी विसरणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे. त्यावर अर्पिता म्हणत असते, मी आलीये त्या खाली, ये लवकर. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, खाली म्हणजे. त्यावर अर्पिता म्हणत असते, तुझी विंडो ओपन कर. आता शौर्य आश्चर्यचकित झालेला असतो, बापरे, म्हणजे अर्पिता माझ्या घराजवळ या विंडो जवळ आलीये तर. आणि लगेचच शौर्य वरून डोकावतो तर खाली अर्पिता शौर्याला हात करत असते. शौर्य अर्पिताला पाहतो आणि फोनवरनच म्हणतो, अगं तू इथे का आलीस. त्यावर अर्पिता म्हणत असते, असं काय करतोस तू, केव्हापासून तुला कॉल करत होते पण एकाही कॉलचा तू रिप्लाय दिला नाही. तुझ्या मेसेजची वाट बघत होते, मेसेजही नाही. मग आता शेवटी मला यावं लागलं. आता येतोयस खाली की मी येऊ वरती. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं तुला वरती यायची गरज नाहीये, मी येतो असं म्हणत आता शौर्याने फोन कट केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे ऊर्जा आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, शौर्य कोणाशी बोलत होतास. त्यावर शौर्य खोटं बोलतो, अगं ऊर्जा, माझा एक मित्र आहे ना, त्याला भेटायला जातोय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य कोण हा तुझा मित्र. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, नाही ओळखीचा तुझ्या, तो आहे जरा दूरचाच आहे, जरा भेटून येतो, काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणतोय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे जा तू, पण लवकर परत ये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आता शौर्य घाई गडबडीमधून तिथे निघत असतो. त्यावेळेला तो त्याचा मोबाईल टेबलवरून घ्यायचाच विसरतो आणि मोबाईल तिथे राहिलाय हे शौर्याच्या लक्षातच येत नाही. शौर्य घाई गडबडीत खाली निघून जातो. आता ऊर्जा ही तिच्या कामामध्ये व्यस्त होऊन जाते. इकडे शौर्य खाली येतो, अर्पिताकडे बघतो आणि म्हणत असतो, काय हा वेडेपणा, का असं वागतेस तू. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य हा खरंच वेडेपणा तुला आवडत नाहीये का, खरं सांग, मी तुला आवडते की नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं अर्पिता, हा काय प्रश्न आहे. त्यावर अर्पिताने शौर्याचा हात धरलेला असतो. अर्पिता म्हणत असते, चल आधी इथून चल. त्यावर शौर्य म्हणत असतो, कुणीकडे जायचंय आपल्याला. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य विचारायचं नाही, आता तू माझ्याबरोबर आहेस ना, मग वेळ कसा जाईल किंवा कुठे जाईल हे अजिबातच टेन्शन घ्यायचं नाही. अर्पिताने शौर्यला आपल्या गाडीत बसवलेलं असतं आणि ते दोघंही जणू एका ठिकाणी भुर्र निघून गेलेले असतात. शौर्य म्हणत असतो, अगं अर्पिता, सांग ना मला, नेमकं आपण कुठे चाललोय. त्यावर अर्पिता म्हणत असते, मस्त लॉंग ड्राईव्हला, कधीपासून वाट बघत होते, तुझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला जाण्याची इच्छा होती माझी. त्यावर शौर्य मनातल्या मनात म्हणत असतो, माझ्या बायकोबरोबर लॉंग ड्राईव्ह आम्हाला वेळ मिळत नाहीये आणि हिच्याबरोबर जावं लागतंय. इकडे ऊर्जा स्वतःशी बोलत असते, शौर्यला बराच वेळ झाला जाऊन, पण शौर्य अजून काही आला नाही किंवा फोन सुद्धा नाही, मी करू का त्याला फोन. तेवढ्यात ऊर्जा स्वतःशी बोलते, नको, बहुतेक महत्वाच्या कामात व्यस्त असेल, मी वाट बघते ना त्याच्या फोनची. आणि मग ऊर्जा पुन्हा एकदा आपल्या कामामध्ये व्यस्त होते. इकडे शौर्य आता अर्पिताला म्हणत असतो, अर्पिता चल आता बस झालं,
मला आता घरी जावं लागेल, ऊर्जा माझी वाट बघते. त्यावर अर्पिता म्हणत असते, ऊर्जा? कोण ऊर्जा? ए शौर्य, माझ्यासमोर कोणत्याही ऊर्जाचं नाव घ्यायचं नाही हा. आता हे शौर्यला अजिबातच आवडत नाही आणि शौर्य म्हणत असतो, अर्पिता गाडी थांबव, मला जाऊ दे. तेवढ्यात अर्पिता म्हणत असते, शौर्य आधी तुझ्या मोबाईलमध्ये बघ, तुला किती कॉल केले होते. तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाहीये का? आणि तेवढ्यात शौर्य स्वतःचा मोबाईल चेक करण्यासाठी खिशात हात घालतो, पण त्याला मोबाईल सापडत नाही आणि त्याला प्रचंड टेन्शन येतं. तो स्वतःशी बोलत असतो, माझा मोबाईल राहिला कुठे? अरे बाप रे, घरी टेबलावर राहिला की काय? आता जर ऊर्जाच्या हाती लागला आणि तिने जर अर्पिताचा आलेला कॉल पाहिला किंवा मी अर्पिताला पाठवलेला मेसेज पाहिला तर वाट लागली माझी. शौर्य, आता मेलास तू. ऊर्जाला लगेचच कळेल की मी अर्पिता बरोबर फिरतोय, कोणत्याही मित्राबरोबर नाही. आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, शौर्य काय झालंय, कुठे हरवलायस तू? तेवढ्यात अर्पिताला शौर्यने म्हटलेलं असतं, गाडी थांबव आणि थेट घरी जा. अचानकपणे आता शौर्य अर्पिताला तिथेच टाकून घरी यायला निघत असतो. त्याच वेळेला अर्पिता म्हणत असते, शौर्य जर असाच मध्ये सोडून गेलास ना तर मी घरी सुद्धा जाणार नाही आणि मी जिवंत सुद्धा राहणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता वेड लागलाय का तुला? असं नको ना बोलू, प्रत्येक वेळेला मला असं बोलून घाबरवतेस का तू? त्यावर अर्पिता म्हणत असते, हेच मला आवडतं की तू माझी काळजी करतोस. त्यावर शौर्य म्हणत असतो, बस कर ना अर्पिता, खरंच मला हे अजिबातच आवडत नाहीये. अर्पिता म्हणत असते, ठीक आहे मी जाते, पण उद्या कधी भेटणार आहेस तू? त्यावर शौर्यला असं म्हणावं लागतं, मी तुला फोन करीन किंवा मेसेज करीन, त्यानंतर भेट. त्यावर अर्पिता खुश होते आणि तिथून जात असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा बराच वेळ झाला म्हणून शौर्यला कॉल करते, तर फोन समोरच असलेल्या टेबलाच्या खाली वाजतो. हे पाहून ऊर्जा स्वतःशी बोलत असते, म्हणजे शौर्य फोन घेऊन नाही गेलाय की काय? आणि अशातच आता ऊर्जा हळूहळू त्या टेबलाजवळ येते आणि तो वाजत असलेला फोन पाहते. तर हो, शौर्यचा फोन इथेच राहिलाय म्हणून ती फोन हातात घेते आणि चेक करते, तर पहिल्याच कॉल लिस्टमध्ये अर्पिताचे 4 ते 5 कॉल आलेले असतात आणि शौर्याने 1 कॉल केलेला असतो. आणि मेसेजमध्ये सुद्धा शौर्यने तिला पाठवलेल्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं, अगं अर्पिता किती कॉल करतेस तू? मी नंतर तुला कॉल करतो, मी आता बिझी आहे. हे सगळं पाहून आता ऊर्जाच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, म्हणजे शौर्य मला खोटं सांगून अर्पिताला भेटायला गेलाय, तो कोणत्याही मित्राला भेटायला गेलेला नाहीये. आणि अशातच आता ऊर्जा स्वतःशी बोलत असते, शौर्यला असं खोटं बोलायची गरज का वाटली? आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, आता मी नेमकं कसं माहिती करू की शौर्य आहे कुठे? आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा मोबाईल घेऊन हातात असते. तेवढ्यात शौर्याची एंट्री झालेली असते. शौर्याने समोर पाहिलेलं असतं तर ऊर्जाचं लक्ष थेट शौर्याकडे जातं आणि शौर्य एकदमच बावचळलेला असतो. तेवढ्यात शौर्यला ऊर्जा म्हणत असते, काय शौर्य, काय म्हणत होता तुझा मित्र? त्यावर शौर्यला नेमकं काय बोलावं ते सुचत नसतं. आता खरं कसं बोलू किंवा खोटं कसं बोलू या चांगल्या बुचकळ्यात सापडलेला शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य फक्त एवढंच विचारलंय मी, कसा आहे तुझा मित्र आणि किती वर्षांनी भेटलात तुम्ही? खूप लांबचा मित्र आहे ना तुझा तो? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा माझा मोबाईल इथेच राहिला होता का? आणि लगेचच शौर्य ऊर्जाच्या हातातून मोबाईल घेतो, तर त्यात तो मेसेज ओपन असतो आणि तो मेसेज ऊर्जाने वाचलाय हे आता शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे शौर्य, काही गोष्टी असतात अशा ज्या आपण इतरांना सांगू नये असं वाटतं, तसंच तुला वाटलं असेल की ही गोष्ट सांगू नये म्हणून तुम्हाला सांगितली नसशील, हरकत नाही. असं बोलून ऊर्जा आता तिथून आपल्या बेडरूमच्या दिशेने निघते. शौर्याला कळून चुकलेलं असतं, ऊर्जाला चीड आली आहे, पण ऊर्जाला नेमकं समजवायचं कसं आणि ऊर्जाचा राग घालवायचा कसा असा विचार आता शौर्य करत असतो. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीला अंदाज आलेला असतो की या दोघांमध्ये काहीतरी वाद झालाय. तेवढ्यात कुमुदिनी ऊर्जाकडे आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, काय ग, आज शौर्य नेमका कोणीकडे गेला होता की तू त्याच्यावर एवढी चिडली आहेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी हे तुम्ही त्यालाच विचारा ना. आता मात्र आग चांगलीच लागलेली आहे आणि ऊर्जा तापलेली आहे हे आता आजीला कळलेलं असतं. आजी लगेचच शौर्याचा कान धरते आणि म्हणत असते, शौर्य काय केलंयस तू असं? कोणाला भेटायला गेला होतास? त्यावर शौर्य आजीला सगळं खरं खरं सांगतो. त्यावर आजी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला अर्पिताकडे जायला तुझ्या बायकोनेच सांगितलं होतं ना, मग आज जर तिला भेटायला जात होतास तर तू तिच्यापासून सगळं का लपवलं?
त्यावर ऊर्जाला आता जर मी सांगितलं असतं की मी अर्पिताला भेटायला जातोय तर त्यांनी मला पाठवलं नसतं. आणि आजी अर्पिता इकडे खाली आली होती, तुला माहिती आहे ना हल्ली ती कशी वागते. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे ऊर्जाला असल्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि अशातच आता शौर्य अर्पिताच्या बाबतीतली कुमुदिनीच्या समोर असलेल्या ऊर्जाची माफी मागत असतो. पण ऊर्जा अजिबातच माफ करायला तयार नसते. तेवढ्यात अर्पिताचा कॉल आलेला असतो आणि लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आता काय करणार आहेस तू, पुन्हा जाणार आहेस. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अजिबात नाही. आणि तेवढ्यात अर्पिताचा कॉल ऊर्जाने रिसीव्ह केलेला असतो आणि तो स्पीकरवर टाकलेला असतो. अर्पिता समोरून बोलू लागते, शौर्य थँक्यू सो मच, आज तू आलास, आपण लॉंग ड्राईव्हला गेलो, तू छान माझा हात धरला होतास, मला खूप बरं वाटलं, तू आज मला मिठी सुद्धा मारली. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कुमुदिनी आणि ऊर्जा एकदमच शॉक होतात. तेवढ्यात शौर्य स्वतःशी बोलत असतो, ही बावट मुलगी काय बोलते, असं काहीच केलेलं नाहीये. तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता मला कळतंय हल्ली तुझे वारे का फिरतायत ते. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा थांब जरा, मला शौर्याची शाळाच घ्यावी लागणार आहे. आणि अशातच आता कुमुदिनी शौर्यला काहीतरी सांगत असते. इकडे आपण पाहतोय आता अर्पिता एवढ्या रात्री कुठे गेली होती हे अर्पिताची आई अर्पिताला विचारत असते. त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, अगं असं काय करते, मी कुठे जाणार एवढ्या रात्री भेटायला, शौर्याला भेटायला गेली होती. हे सगळं ऐकल्यावर आता अर्पिताची आई म्हणत असते, अगं कधी तुझ्यात सुधारणा होणार आहे, अशी का वागतेस तू, वेड्यासारखं वागणं सोडून दे. त्यावर कुमुदिनीच्या बाबतीत मी काही एक ऐकून घेणार नाहीये असं अर्पिताची आई अर्पिताला म्हणत असते. त्यावर अर्पिताची आई म्हणत असते, अगं डोकं फिरलंय का तुझं, मी शौर्याबद्दल बोलते, तू कुमुदिनी बाईबद्दल का बोलते. त्यावर अर्पिता म्हणत असते, कारण तुला सरळ समजावलं तर समजत नाही म्हणून. आणि अशातच आता तिथे शिर्के आलेला असतो. शिर्के म्हणत असतो, काय चाललंय नेमकं. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा आता तुम्हीच मला सांगा, माझं लग्न तुम्ही शौर्याशी कधी लावून देणार आहात. त्यावर कुमुदिनीच्या बाबतीत आता मी एकही शब्द ऐकून घेणार नाही असं जेव्हा शिर्के या अर्पिताला म्हणतो, त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, पप्पा मी माझ्या लग्नाबद्दल विचारते, तुम्ही कुमुदिनीचा विषय का काढता. त्यावर शिर्के म्हणत असतो, आता आलं ना तुझ्या लक्षात, तुझा विषय समोर नाही आणला म्हणून तू डोकं फिरवतेस, पण बाबतीत कोणता विचार करणार नाहीये. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतला चांगलंच बदडलेलं असतं म्हणून शिर्के आधीच डोक्यात खूपच राग घेऊन असतो. शिर्के स्वतःशी बोलत असतो, या हर्षवर्धन जहागीरदार बरोबर आतापर्यंत मी जो काही डाव साधला होता त्यात त्याने मला सपशेल फेल केला आहे आणि मलाच त्याने असं काहीतरी करून दाखवलं आहे ज्याच्यावर मी यापुढे कधीच विश्वास ठेवू शकत नाही. आता शिर्के अर्पिताला म्हणत असतो, बेटा माफ कर मला, पण मी तुझं शौर्याशी लग्न नाही लावू देऊ शकत. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा हे तर अजिबातच बोलू नका, कारण हे मला अजिबातच चालणार नाही, मला शौर्यच हवाय आणि शौर्याशिवाय इतर मी कोणत्याही मुलाशी उभ्या आयुष्यात लग्न करण्याचा विचार करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र डोकं फिरलेला शिर्के म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर डोकं फिरलं माझं ना तर एकेकाला सोलटवून काढीन. तेवढ्यात तिथे विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा आधीच त्या ऊर्जा शौर्याने मला सोलटवून काढलंय, आता तुम्ही काढणार आहात का. तेवढा शिर्के म्हणत असतो, हो, नको ते उपद्रव करून ठेवायला कोणी सांगितलं होतं तुला. आता त्या हर्षवर्धनने तुझ्या विरोधात जर केस टाकली तर मी तुला सोडवू शकणार नाही आणि सोडवणार सुद्धा नाही, तुला तुझी लायकी कळलीच पाहिजे. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा तुम्हीच सांगा मला, तुमच्यात खरी हिंमत आहे का फक्त आमदारकीच्या जोरावर उडताय. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अरे जरा दप्तुनावर काय बोलतोस तू, तुझं तुला ते कळतंय का. इकडे आपण पाहतोय आता आमदार शिर्केने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. हर्षवर्धन आधी तर आमदार शिर्केचा फोन उचलायला तयार नसतो, पण शेवटी फोन उचललेला असतो. तेवढ्यात आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब काय चाललंय हे सगळं, तुमच्या मुलीने मिळून माझ्या मुलाला एवढं मारलंय की मी जर त्या विरोधात पोलिसात गेलो तर काय होऊ शकतं माहिती आहे ना. त्यावेळेला आमदार शिर्केला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब तुम्ही जर पोलिसात गेलात ना तर मी माझ्या मुलीवर हात टाकल्याप्रमाणे तुमच्या विक्रांतला असा काही अडकवू शकतो ना की उभ्या आयुष्यात त्याला सोडवता तुम्ही म्हातारे होऊन जाल, पण तुम्हाला त्याला सोडवणं कठीण होऊन जाईल. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं, आपण अजिबातच या हर्षवर्धनच्या नादी न लागलेलं बरं. आणि अशातच आता उभा आडवा करत
आमदार शिर्के आधी विक्रांतला तुडवून काढतो, फोडून काढतो, सोलून काढतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा काय चाललंय तुमचं, हे असं का वागताय तुम्ही? त्यावर मागचा पुढचा विचार न करता आता आमदार शिर्के म्हणत असतो, यापुढे मी तुला या ठिकाणी ठेवू शकत नाही. आत्ताच्या आत्ता आपल्या गोवाच्या फार्म हाऊसवर जा आणि तोंड दाखवू नको उभ्या आयुष्यभर मला. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा एवढी प्रॉपर्टी तुम्ही लुबाडली आहे, याला कोणी सांभाळणारं पाहिजे ना. त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता आमदार शिर्केने म्हटलेलं असतं, हे प्रॉपर्टी दान करीन पण कुत्र्या तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. माझी लाज घालवतोस काय 4 चौघात? आणि अशातच आता हात जोडून हा जो विक्रांत असतो स्वतःच्या बापाला म्हणत असतो, माफ करा पप्पा, माफ करा, पण यापुढे मी कधीच चुकीचं काही वागणार नाही, तुम्हाला कोणतीही संधी देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केला विक्रांतच्या समोर असलेला विक्रांतची आई म्हणत असते, अच्छा म्हणजे तू आता असं करणार आहेस. तर मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळणार आहे, जे पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटेल की अरे हो, हे तर झालंच नाही. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.